यावर्षी कोकणातल्या हापूस आंब्याला पावसाचा फटका बसला असला तरी आता हळूहळू हापूस आंब्याची आवकता APMC मार्केटमध्ये वाढू लागलेली आहे। मी सध्या याच मार्केटमध्ये आतून पाहत आहे की या ठिकाणी जवळपास आता सध्या आहे ते 40-45 हापूस आंब्याच्या पेट्या या कोकणातल्या दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर दक्षिण भारतातनं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आलेला आहे, त्याच्यासुद्धा 30,000 पेट्या साधारण आहे ती दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे यावर्षी याच दिवशी किंवा गेल्या वर्षी आपण पाहिलं तर साधारण 1,00,000 पेट्या आहेत त्या येत होत्या, मात्र यावेळेला आंब्याला मोठा पावसाचा फटका बसला, त्यामुळे ही आवक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। आपल्यावर या ठिकाणी गावक व्यापारी आहेत, संचालक आहेत संजय पानसरे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सध्या आवकेची परिस्थिती आहे? सध्या आता आज बघा 40,000 पेट्या ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यातनं हापूस आंब्याच्या आलेल्या आहेत। त्याचबरोबर इतर राज्यातनं सुद्धा जवळजवळ 30,000 पेट्यांची आवक चालू झालेली आहे। आता हळूहळू थोडी आवक वाढेल, परंतु आत्ता ही जी आवक आहे ही फक्त 10 मेपर्यंतच तुम्हाला दिसणार आहे। 10 मे नंतर परत आवक कमी होणार, कारण महाराष्ट्रातला जो आंबा आहे तो आता तो वाढायला सुरुवात होईल आणि तो 10-15 मेपर्यंत चालेल। मग तोपर्यंत मग देवगडच्या आणि म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आंबे कमी होतील आणि मग रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा ह्यातले ह्या 2 जिल्ह्यातले जे आंबे आहेत ते तुम्हाला 25 मेपर्यंत उपलब्ध राहतील आणि त्याच्यानंतर मग गुजरातचा आंबा चालू होईल, त्याच्यानंतर महाराष्ट्रातला जुन्नरचा आंबा चालू होईल, परंतु साऊथचा जो आंबा आहे तो तुम्हाला जून एंडपर्यंत खायला मिळेल। सध्या कोकणातल्या 40-45,000 पेट्या आलेल्या आहेत। हायेस्ट पेट्या किती येऊ शकतात किंवा कधीपर्यंत येऊ शकतात? आता बघा आज 40,000 पेट्यांची कोकणातली आवक झालेली आहे, तर आमच्या हिशोबानं ती आवक 50,000 ते 55,000 पेट्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्याच्या पुढे का आवक ती जाईल असं वाटत नाही, कारण यंदा 25% आंबा हा उपलब्ध असल्यामुळं ती आवक काय फार होणार नाही। परंतु गुजरातमध्ये यंदा आंबा चांगल्या प्रमाणात लागलेला आहे आणि एप्रिल एंडपासून गुजरातचे आंबेसुद्धा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चालू होतील अशी आशा आहे। सध्या आंबा निर्यातीची काय परिस्थिती आहे? आंबा निर्यातीची परिस्थिती अशी की युरोप आणि अमेरिका या 2 सेक्टरला निर्यात म्हणजे कुठलाही डिस्टर्बन्स न होता चालू झालेली आहे। फक्त भाडं जे आहे ते अमेरिकेला 600 रुपये किलो आहे आणि युरोपला 400 रुपये किलो, अशा भाड्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये मार बसलेली आहे। परंतु तिथं निर्यात जी आहे ती चालू झालेली आहे। फक्त जे आपला जो मेन जो गाभा आहे किंवा आपली जी मेन निर्यात जी आहे ही मिडल ईस्टवरती अवलंबून आहे। तिथं अजून निर्यात काय चालू झालेली नाही। निर्यात चालू होते बंद पडते, चालू होते बंद पडते। परंतु तिथंसुद्धा जे एअर फ्रेट आहे ते फार मोठ्या प्रमाणात वाढले, ते सुद्धा 300 रुपयापासून तर 400 रुपये किलो ह्या भावानं एअर फ्रेट जातं आहे। आणि बाय सीचं सुद्धा भाडं जे पहिले $1,000 होतं ते आता $8,000 झालेलं आहे। पण एवढे पैसे देऊनसुद्धा माल वेळेवर जाईल किंवा माल वेळेवर मिळेल अशी परिस्थिती नाही आहे, कारण अजूनही तिथं वातावरण जे आहे ते तप्त आहे। आता कालच तुम्ही बघितलं की मिटलं परत सगळं चालू झालेलं, त्याच्यामुळं तिथली निर्यात अजूनही ठप्प आहे। सध्या स्थानिक मार्केटमध्ये हापूस आंब्याचा काय रेट चालू आहे? सध्या स्थानिक मार्केटमध्ये पेटी 2,000 पासून तर 6,000 रुपये पेटी या भावानं, चांगला माल जर असेल तर 5,500 ते 6,000 रुपयाला ती पेटी जाते, हलका माल 2,000 रुपयांनी जातो। अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातला जो हापूस आंबा आहे तो विकला जातो आणि इतर राज्यातला जो आंबा आहे तो 100 रुपयापासून तर 200 ते 250 रुपये किलो या भावानं विकला जातो। नंतर बदामी जी आहे ती 80 रुपयापासून तर 100-110 रुपये किलो या भावानं विकली जाते। लालबागसुद्धा जे आहे ते सुद्धा 70 पासून तर 100 रुपये किलोनं विकलं जातं। तोतापुरी जी आहे ती 50 ते 60 रुपये किलो या भावानं विकली जाते। अशा प्रकारानं विविध जातीच्या आंब्यांना विविध प्रकारचे भाव सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि सध्या जो व्यापार आहे हा सध्या लोकल मार्केटमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालू आहे। नक्कीच आपण पाहतो की खवय्यांनी सुद्धा आता हापूस आंबा घ्यायला सुरुवात केली पाहिजे, कारण 15 मे नंतर कोकणातला हापूस आंबा आता बंद होण्याची शक्यता आहे। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।